हॅलो, वरील विषय अनुसार कळवण्यात येते की आपल्या कारखान्याचा गळीत हंगाम 25-26 सुरू झाला आहे। या गळीत हंगामासाठी येणाऱ्या ऊसाची FRP रक्कम 3056 ही शासनाच्या नियमाप्रमाणे आहे। तरी पण कंपनीने आपल्या शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जास्तीत जास्त दर देण्याचे दृष्टीने पहिले हप्ता 3200 व दुसरा हप्ता 100 दिवसापूर्वी देण्याचे जाहीर केलेले होते। पण आज आपल्या शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कंपनीचे प्रशासन अधिकारी, तहसीलदार साहेब, फलटण गाडी पोलीस निरीक्षक यांच्यासमोर चर्चा झाल्याप्रमाणे फलटण तालुक्यातील चारही कारखान्याने शेतकऱ्यांसाठी प्रति टनी 34 ऊस दर अदा केल्यास आमची कंपनी दर देण्यास बांधील आहे। तरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बंधूंनी विनंती राहील की गळीत हंगाम सुरू करण्यास सहकार्य करावे। एक मिनिट वाचतो मग बोल। आम्ही बांधील करणार, तुम्ही जाहीर करा, आम्ही बांधील करू। 100% इतर म्हणले की साहेब आमचं एक विनंती आहे की माझ्याशी मी तुम्हाला बोललो होतो की बाकीच्यांकडे काही बोट दाखवू नका। तुम्हाला बोट आपण स्पर्धा करताना कोणाबरोबर करतो? चांगल्या माणसाबरोबर, बरोबर आहे ना? एखाद्याची प्रगती झाली तर आपण म्हणतो मला बी ट्रॅक्टर घ्यायचा आहे, त्यानं JCB घेतला, मला बी JCB घ्यायचा आहे, त्यानं फॉर्च्युनर आणली, मला फॉर्च्युनर घ्यायची, बरोबर आहे ना? का असं म्हणतो मी फॉर्च्युनर घेणार आहे आता स्विफ्ट डिझायर घेणार आहे का असं कधी कोणी? म्हणजे स्पर्धा चांगलीची असते, बरोबर असेल असं। म्हणजे आज सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्याच कारखान्यांनी 3500 रुपये दर दिलाय। फक्त फलटण एक तालुका असा आहे की तिथं 3200, 3300, 3400चा खेळ चालू आहे। आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही 3400 रुपये दर द्यायला तयार आहे, आम्ही घ्यायला तयार आहे, पण कुठली आठ नको, शर्त नको, एक रकमी FRP पाहिजे, बरोबर आहे ना? एवढी आमची कळकळ घेऊन पाहिलं असतं आम्हाला 3400 पाहिजे, बस, बरोबर आहे ना? आम्ही आहे का तुमचा आदर ठेवतो, आमची 3500ची मागणी आहे, तुम्ही कायदा सुव्यवस्थेसाठी आमच्यासाठी रात्रभर इथं थांबलेला आहे।